नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपले CET म्हणजे की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2025 त्यांची परीक्षा आपली जी की 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे त्याची ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। जे की आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल तुम्हाला सर्व काही सविस्तर व अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांचं बुलेटिन जे आहे जे की निघालेलं ते आपण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, ज्यामध्ये सर्व काही ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, शेवटची तारीख काय आहे व त्यासोबत इतर जेवढे काही बाबी होते त्या बुलेटिनमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। आता बरेच विद्यार्थी जे की मराठी भाषेमधून देखील CET ची तयारी करत आहेत, ज्यांचा भाषा हा विषय मराठी आहे, ते बरेच विद्यार्थी जे की आपल्याला मेसेज करून विचारत होते की सर यासाठी जो पेपर आहे तो कोणता लँग्वेज मध्ये असणार आहे आणि जे भाषा विषयाचा पेपर असतो तो कसा नेमका निवडायचा असतो। तर भाषा जो विषय मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता वेळेस जे की तुम्हाला निवडायचं असतं आणि जो मेन पेपर आहे त्याचा मेन पेपर आपल्याला हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषामध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजेच काय तर त्या ठिकाणी तुम्हाला एक अशी पेपरच्या मध्यभागी रेष दिसेल आणि त्यामध्ये तुम्हाला एका साइडला इंग्लिश असेल आणि एका साइडला जे की हिंदीमध्ये असणार आहे जो की मेन पेपर, आणि जो तुम्ही निवडलेला भाषा विषय आहे तो भाषा विषय जे तुमच्या विषयानुसार येणारा असेल, म्हणजे की तुम्ही कोणताही त्या ठिकाणी निवडू शकता। जसं की मी तुम्हाला काल जसे एकूण टोटली 20 लँग्वेज त्या ठिकाणी दाखवले ते 20 भाषा, तर 20 भाषापैकी तुम्ही कोणतीही भाषा निवडू शकता। तुम्ही मराठीमधून देऊ शकता, उर्दूमधून किंवा गुजराती, तमिळ असे जेवढे काही भाषा आहेत जे की संविधानाने अधिकृत मान्यता दिलेली आहे त्यापैकी कोणतीही तुम्ही एक भाषा निवडून त्यामध्ये तुम्ही ही CETचा अर्ज जो आहे तो भरू शकता। तर स्पेशली आपण मराठी भाषेमधून जेवढे काही आपले महाराष्ट्रामधील विद्यार्थी CET साठी अर्ज करत आहेत, ज्यांचा मराठी विषय ती की भाषा 1 भाषा 2 मध्ये निवडत आहेत, त्यांच्यासाठी आपण स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे। कारण का त्यांना मागील जो काही बेसिक आहे पेपरचा तो आपण यामध्ये तुम्हाला माहिती करून देणार आहोत आणि ह्या प्रकारचा सेम टू सेम तुमचा अपकमिंग पेपर असणारा आहे। तर आता यामध्ये कसं आहे ना मित्रांनो, जे की याच्यामध्ये 2 भाग पडतात या पेपरचे। जसे की आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये आपल्याला थोडक्यात मराठी हा भाषा जो आहे यामध्ये, तर यामध्ये आपल्याला 30 जे की प्रश्न असतात, तर 30 मधले यापैकी 2-2 भाग याचे पडतात। म्हणजेच काय तर 15 प्रश्न जे की गद्य आणि पद्यावर असतात, म्हणजेच काय तर 15 प्रश्न जे आहे कविता आणि उतार्यावर असतात, तर 15 प्रश्न जे की ज्याला आपण पेडिओगॉजी असं म्हणतो। तर सांगायचं झालं तुम्हाला तर अध्यापन शास्त्र असं जे म्हणतो, तर अध्यापन शास्त्रावर आधारित तुम्हाला टोटली 15 क्वेश्चन असे असतात। तर दोन्ही मिळून जे आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे जे की 30 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणावर जे की मराठी या भाषा सब्जेक्टवर विचारणारा असणार असेल। म्हणजे काय मराठी म्हणून मराठीच नाही, तुम्ही त्या ठिकाणी हिंदी, उर्दू हे जरी निवडलं त्यामध्ये तुम्हाला सेम असणार असेल। 15 प्रश्न हे तुम्हाला गद्य पद्याचे असतील त्यामध्ये आणि 15 प्रश्न जे की पेडिओगॉजी यावरचे जे की विचारलं जाणार असेल। तर आता जे विद्यार्थी अध्यापनशास्त्र किंवा ज्याला आपण शिक्षणशास्त्र असं देखील म्हणतो आणि त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं तर पेडागॉजी असं जे आहे ते म्हटलं जातं, तर त्याच्या संदर्भातचे हे 15 प्रश्न असतात। तर या ठिकाणी मी तुम्हाला हा PYQ पेपर आहे जो की MSET कोडचा, आणि जे आपला लँग्वेज कोड आहे मराठीचा तो 11 आहे, लक्षात ठेवून घ्या। आणि त्यांच्या बुलेटिन मध्ये देखील मी समजावून सांगितलेलं आहे आपला लँग्वेज कोड 11च आहे। तुम्हाला जर मराठीमधून CET ची तयारी करत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 11 हा जो आहे सेट कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे, सॉरी लँग्वेज कोड जो आहे तो टाकायचा आहे, कारण का प्रत्येक भाषेला एक विशिष्ट प्रकारचा कोड दिलेला आहे। तर हा संपूर्ण काही रिसेंट झालेला पेपर आहे आणि यामध्ये जो काही भाग 1 ची भाषा आहे जी आपण निवडलेली आहे आणि भागची 1 ची भाषा जी निवडाल ते तुम्हाला 2 मध्ये निवडावं लागणार असेल। तर त्यामध्ये आपण पाहू भाग 1 मध्ये जे तुम्ही निवडलेली जे काही पेपर 1 मध्ये भाषेचा जे की 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न या ठिकाणी आता आपण पाहून घेऊ। तर सुरुवातीला यामध्ये जे काही उतारा दिलेला आहे तर उतारा आपल्याला आधी काळजीपूर्वक वाचावा लागणार असेल। उतारानंतरच आपल्याला जे आहे त्या खालीलचे सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोडवता येणारे असतील। तर जे विद्यार्थी आपले CET ची तयारी करत आहेत मराठी भाषेमधून त्यांच्यासाठी आपण स्पेशली आपली टेस्ट सिरीजची बॅच देखील आपण रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण PYQ पेपर्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि जे खऱ्याखुरा पेपरचा अनुभव आहे त्या ठिकाणी आपण मिळावा या उद्देशाने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आता जे कोणी विद्यार्थी जॉईन केले नसेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि सध्याला आपला ऑफर प्राइस मध्ये कोर्स 499 चा चालू आहे, काही दिवसानंतर याची प्राइस जे की 799 होऊ शकते, त्यामुळे 499 च्या प्राइसवर तुम्ही हा संपूर्ण काही कोर्स मिळवून घ्या। यामध्ये आपण हिंदी भाषा देखील ऍड करून तुम्हाला देणार आहोत, तर मराठीवाले विद्यार्थी आता लगेच जॉईन करून घ्या, हिंदीवाले देखील तुम्हाला त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन येईल, तुम्हाला हिंदीचे देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। आणि तुमचा जो स्कोर आहे, जो कट ऑफ स्कोर आहे जो की
90+चा तो देखील आपण यामध्ये परिपूर्ण कव्हर करून घेणार आहोत. ज्या प्रकारे आपण TET मध्ये तुम्हाला अतिशय असं खूप साऱ्या मदतगार ठरणारी आपली टेस्ट सिरीज ठरलेली आहे. TETचे रिव्ह्यू देखील आपण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या ॲपद्वारे तुम्हाला दिलेले आहे. त्या कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर आपल्या टेस्ट सिरीजद्वारे जो इम्प्रूव्ह झालेला आहे, त्या प्रकारे आपण CTET साठी देखील तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेच ॲप डाउनलोड करून घ्या आणि ज्यांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. तर सुरुवातीला तुम्हाला हा असा प्रकारे एक उतारा असेल आणि त्या उतारावर खाली प्रश्न असणारे असतील. तर सुरुवातीला प्रथमतः आपण हा उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचून घेऊ, त्यानंतर याचे संपूर्ण काही प्रश्न आपण सोडून घेऊ. हा तर व्हिडिओ थोडा आपला लेंथी होणारा आहे, परंतु तुम्ही व्हिडिओला काळजीपूर्वक पहा. तर या ठिकाणी उतारा काय म्हणतो पहा, की भाषेवर केवळ प्रेम करून भाषा व तिचा विचार समोर जात नसतो. अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्वाची असते. आमच्या घरात मराठी दैनिकी आग्रहाने दाखल जे की व्हायला हवीत. मराठीच्या शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम उत्तम असायला पाहिजे. शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि भोवताल यात विसंगती जाणवू नये ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमची राहायला हवी. वळण आणि शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू आहेत, या विचाराला बगल द्यायला नको. मराठी पण हे केवळ भाषिक नसते, तर भावना, भूमिका, लोक, व्यवहार, गरजा, आवडी, आदर या अशा नानाविधी महत्वपूर्ण विषयाशी आणि बोलणे अनिवार्य स्वरूपामध्ये मराठी पण एकजीव झालेले असते. भाषा वापर आणि जनसामलकी ह्या गोष्टीच मुळी आदिम, व्यापक, सर्वस्वी अनिवार्य आहे. राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेलं आहे. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचं अनेक घटक अंतर्ध्यान पावले आहेत. शेतांवर उभे असलेल्या लक्षवेधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे. या सर्व विपरीततेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे. मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असे म्हणून पालकांनी थांबू नये, तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक, सामाजिक, शाळा स्तरावर सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे. औषधांची केवळ माहिती नको, रोग आणि मूळ याचा वेध आणि त्यावर जालीम उपाय सुद्धा शोधले पाहिजेत. मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा. मराठी गाणं, मराठी भजन, मराठी अभंग, मराठी साहित्यातील आजचे विपुल लेखक व प्रवाह, बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस याची मराठी जगात कुठेच कमी नाही. इतर भाषेच्या तुलनेत ही मराठी अजिबात मागे नाही. हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणाच्या मुळाशी आहे. लोकवाङ्मय, संत वाङ्मय, महानुभव वाङ्मय, लोकसंगीत आणि कीर्तन व निरूपणाची, सर्जनाची, भाषेची मराठी परंपरा श्रेष्ठत्व आणि समृद्धच आहे. यातील मराठीची प्रातिनिधिक नवरस निर्मित आणि लोकसामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीच्या सर्व टोक व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराला इतिहास आणि समृद्धीचा देखणा वारसा लाभलेला आहे. कोट्यावधी मराठी माणसाच्या खांद्यावर असणारी ही मराठीची पालखी आहे. तिचे धोरण निश्चित करण्याचा प्रयत्नही मोठा जनसहभाग लाभावा. तर हा जो आहे एक पॅराग्राफ आहे आपल्याला दिलेला. आता ह्या पॅराग्राफवर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्न कुठून कुठेपर्यंत आहेत, जसे की फक्त 91 ते 99 पर्यंतचे प्रश्न यावरचे आपल्याला सोडवायचे आहेत. चला मग सोडवू आपण यामध्ये. तर प्रश्न 91 काय म्हणतो, की धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा. तर यामधून आपल्याला पर्याय शोधायचा आहे. कशाचा? तर धोरण या शब्दाचा आशय नसलेला. तर धोरण म्हणजे जे की विशिष्ट नियम, तत्व किंवा कार्य करण्याची पद्धत जे की आपण त्याला म्हणतो. तर वहिवाट, तर या ठिकाणी आपल्याला पर्याय नंबर 2 मध्ये जे की मिळते, जे की वहिवाट. तर वहिवाट म्हणजेच काय, तर याचा अर्थ रूढी किंवा दैनंदिन व्यवहार असा होतो, जो धोरण या शब्दाचा थोडक्यामध्ये आशय नाही. म्हणून याचा पर्याय नंबर काय होणार असेल, जे की 2 हे जे होणार आहे. जेव्हा आपण पॅराग्राफ काळजीपूर्वक वाचतो तेव्हा आपल्याला ते समजून जातं की हे कुठे लाईन उल्लेख आहे किंवा याचा उल्लेख कुठे झालेला आहे आणि याचा अर्थ
काय होतं, त्यामुळे पॅराग्राफ किंवा पॅसेज तुम्हाला उतारा हा काळजीपूर्वक वाचणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा 92वा प्रश्न असा आहे पुढील, लेखकाच्या मते कोणत्या दोन बाबीत विरोधाभास आहे? तर वरील लेखकाच्या मते, तर लेखकानं काय म्हटलंय की शेतावर उभा असलेल्या लक्षवेधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निश श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे, जे की उत्तरामध्ये असा आपला मजकूर दिलेला आहे. म्हणून याचं उत्तर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर 1, जे की लोकसमूहाची भाषा आणि मोबाईल लँग्वेज ह्यामध्ये जे थोडक्यामध्ये विरोधाभास आहे. पर्याय नंबर 1 त्यामुळे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 93वा प्रश्न, लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावयास बाबीपैकी विसंगत पर्याय शोधा. तर यापैकी विसंगत सांगायचं आहे. तर मराठी भाषिक चळवळीत जे की पालकांचे सहभागत्व, शाळांच्या गुणवत्ता आणि नेमकी उपाययोजना यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तर जे की आपण वर पाहिलेलं आहे. तर पाठ्यक्रमातील विरोधाभास ही समस्या आहे ज्यावर उपाययोजना करायची आहे ती अग्रक्रमावरील कृती जे की नाही. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 4 उत्तर होणार असेल, जे की पाठ्यक्रमातील विरोधाभास. त्यानंतरचा पुढील आपला 94वा प्रश्न, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? यापैकी भाववाचक नाम सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1, जे की मराठीपण. मराठीपण हा मराठी भाषेचा किंवा संस्कृतचा एक विशिष्ट गुणधर्म किंवा भाव दर्शवतो, म्हणून ते या ठिकाणी भाववाचक जे की नाम होणार आहे. पर्याय नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर काहींशी अशा प्रकारे त्यावर तुम्हाला ग्रॅमरचे देखील प्रश्न बनवून मिळतील. त्यानंतर 95वा प्रश्न पुढील, आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर विपुल याला जे आहे थोडक्यामध्ये जे की अधोरेखित केलेलं आहे. तर विपुल हा शब्द लेखक या नामाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो काय होणार असेल, जे की विशेषण हा जो आहे तो होणारा असेल. म्हणजेच की या ठिकाणी सांगायचं झालं तर म्हणजे विपुलचा अर्थ या ठिकाणी काय आहे तर सांगायचं झालं तर लेखांची संख्या या ठिकाणी असं दिलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर 2 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 96वा प्रश्न, लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, मराठी दैनिके. आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवीत असे परिच्छेदामध्ये स्पष्टपणे जे की नमूद केलेलं आहे. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 97वा प्रश्न, आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते वरील उतार्यावरून? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की भाषेचे अनेक घटक. आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्ध्यान पावले आहेत असे लेखकाला जे थोडक्यामध्ये वाटतं. म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 98वा प्रश्न, वारसा शब्दाचा समानार्थी आशय असलेला पर्याय निवडा यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2, वडिलोपार्जित जे की हक्क, त्याला वारसा असं म्हटलं जातं. तर वारसा शब्दाचा अर्थ परंपरा, मागील पिढीतून मिळालेला हक्क किंवा मालमत्ता असा होतो, ज्यासाठी आपण वडिलोपार्जित हक्क जे की हा समानार्थी या ठिकाणी शब्द बनणारा असेल. पर्याय नंबर तुम्हाला 2. त्यानंतरचा उत्तर प्रश्न असा आहे 99वा, लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी? लेखकाच्या मते तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की शालेय पातळीवर त्यांचा सहभाग असावा. तर लेखक म्हणतात शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक, सामाजिक आणि शाळा स्तरावर सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे, जे की वाढवले पाहिजे. म्हणून पर्याय नंबर याचं 1 जे की उत्तर होणार असेल. तर आता हे संपूर्ण प्रश्न कयाच्या आधारावर होते? तर संपूर्ण प्रश्न हे पॅसेजच्या आधारावर असणारे होते. तर सेम तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये असेच येणार असतील. एक पॅसेज असतो त्यावर तुम्हाला टोटली 10 प्रश्न जे की विचारले जातात आणि 10 ते 10 त्यामधले बरेच प्रश्न हे आपल्या पॅसेजवर आधारित असतात, परंतु काही प्रश्न त्यामध्ये ग्रामरवर देखील पाहायला मिळतात, जसं की या ठिकाणी तुम्हाला शोधायला सांगितलेलं आहे. तर हे 10 प्रश्नपैकी आपल्याला परीक्षेमध्ये 10 पैकी 10 बरोबर आणणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर एक या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवून घ्या की तुम्हाला एक कंपल्सरी या ठिकाणी जे की उतारा येणार असेल. त्यानंतर पुढे आपण पाहू कवितावर आधारित प्रश्न. आता सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एक विस्तृतपणे कविता दिलेली असेल आणि त्यानंतर जे आहे त्यावरच्या आधारित आपला प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहे. तर या ठिकाणी आपला प्रश्न जो की 100वा प्रश्नापासून सुरू होतो ते 105 पर्यंत आपल्याला फक्त कवितावरचे प्रश्न आधारित या ठिकाणी सोडवायचे आहेत. आता तुम्हाला प्रथमतः या ठिकाणी जी आपल्याला कविता दिलेली आहे ती कविता काळजीपूर्वक या ठिकाणी वाचून घ्यायची आहे. त्यानंतरचे या आधारित जे की प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी जी प्रिव्हियस इयरला देण्यात आलेली कविता आहे जी या प्रकारची आहे. पहा की
बलसागर भारत हो हो विश्वात शोभनी राहो, हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिदले, राष्ट्रार्थ प्राणही उरले मी सिद्ध मराया लाहो, वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन, हा तिमिर घोर संहारीन या बंधू साया लाहो, हातात हात घेऊनी हृदयात जोडून, एकाचे मंत्र जपून या कार्य करा या लाहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिये भारत गीते गाऊ, विश्वात पराक्रम दावू ही माय निजपता होऊ, या उठा करू हो शर्थ संपुदू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन नातारी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन यो यो यो. तर या प्रकारची थोडक्यामध्ये ही कविता आहे आणि यावर आधारित आता खाली आपल्याला प्रश्न जे की विचारण्यात आलेले आहेत. आता यावरील प्रश्न क्रमांक 100 कसा आहे पहा. पुढीलपैकी विशेष नाम कोणता. तर यामध्ये जे आहे विशेष नाम विचारलं आहे, ज्यामध्ये देश, कंकण, पताका आणि सूर्य यापैकी कोणतं जे की विशेष नाम आहे. तर याचं जे उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1 जे की देश. कारण का यामध्ये सांगायला गेलं तर देश हे सामान्य नाम असलं तरी प्रस्तुत आपल्याला या प्रश्नपत्रिकेचा जो संदर्भ आहे किंवा हा कवितेचा संदर्भ आहे, यामध्ये कवितामध्ये आपल्याला कंकण, पताका आणि जे की सूर्य यापेक्षा जे की देश हा एक विशिष्ट नाम असलेला भूभाग जे की सुचवतो. जसे की देश म्हणजे ही कविता काय संदर्भात आहे, जे की आपला भारत देश या संदर्भामध्ये आहे, त्यामुळे हे पर्याय नंबर याचं जे की 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 101 असा आहे. भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा जे की व्यक्त केलेली आहे या कवितेच्या वर्णनावरून. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की सशक्त करावं असं जे आहे जे की या कवीने जे की म्हणलेलं आहे. तर कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये जर आपण पाहिलं जे की भारत देश यामध्ये जे आहे बलसागर, तर बलसागरचा अर्थ काय होतो, जे की शक्तीचा सागर व्हावा, बलसागर व्हावा अशी इच्छा जे की व्यक्त केलेली आहे. म्हणजेच तो सशक्त आणि जे की सशक्त असावा, थोडक्यामध्ये जे की पॉवरफुल असावा असा याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. त्यानंतरचा पुढील 102वा प्रश्न असा आहे. राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याचा जे की सिद्धता कवी मनाची आहे, जे की कवीच्या मनांची आहे थोडक्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की प्राणार्पण करण्याची. सांगत झालं तर कवी म्हणतो मी सिद्ध मराया लाहो, म्हणजेच काय तर मी राष्ट्रासाठी प्राणार्पण करण्यासाठी तयार. हा यामध्ये एक त्यांची ओळ आहे कवितामध्ये जे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकतो. राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरालाय लाहो, या प्रकारचे हे थोडक्यामध्ये यांची लाईन आहे. त्यामुळे पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला. भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 1 शांततेचा जो की देईल असा कवीला वाटते. कारण कवीची अपेक्षा आहे की भारत देश वैभवशाली झाल्यावर तो जगताच शांती देईल असं जे आहे यापैकी कवीचं म्हणणं आहे. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 104वा. हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचं आव्हान करत आहे. तर या जे की पंक्तीमधून तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 1 परस्पर बंधुभाव याचं जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की आव्हान करीत आहे. तर हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या ओळी एकाच्या मंत्र जपून कार्य करण्याचं आव्हान करतात, जे परस्पर बंधुभाव जे की दर्शवते. पर्याय नंबर याचं जे की 1 हे जे आहे याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतर 105 तिमिर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर तिमिर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर तिमिर याचा अर्थ काय होतो, तर तिमिरचा अर्थ होतो अंधार किंवा अंधकार असा जे आहे ते होतो. तर पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की पर्याय नंबर जे की 3 असं जे आहे याचं होणार असेल. तर तिमिरचा समानार्थी शब्द तिमिरचाच अर्थ होतो जे की अंधकार असा जे थोडक्यामध्ये होणार आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. तर आता हे 15 प्रश्न झाले आपले जे की कविता आणि उतार्यावरचे प्रश्न जे की बेसिकली आपल्याला येणारच आहेत. आता हे 15 प्रश्न इथे कंप्लीट होतील. आता दुसरे जे 15 प्रश्न आहेत या खाली आता या ठिकाणी पहा 106 पासून ते 120 पर्यंतचे, आता 106 ते 120 पर्यंतचे जे 15 प्रश्न आहेत आपल्याला ते आता येतात आपल्या अध्यापन शास्त्रावरचे जे की शिक्षणशास्त्र आपण त्याला म्हणतो, ज्याला पीडीओजी असं देखील म्हणतो. तर त्यावरचे आधारित हे प्रश्न आहेत जे की सोडवायचे असतात. आता ते प्रश्न कसे आहेत मी हे देखील तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगतो की यांचा सोडावा करता वेळेस आपल्याला काही आकलनात्मक गोष्टी सेल्फ स्टडी जे आपण शिकतो
जे विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवतो त्या गोष्टी आकलनात्मक आपल्या अंगामध्ये असायला पाहिजे, त्यानुसारच आपल्याला हे जी प्रश्नाची उत्तरं जे की सोडवता येतात. त्यामध्ये आता प्रश्न 106 काय म्हणतो पहा, की प्रत्येक भाषेचं स्वतःचे आणि डॅश प्रकारचे व्याकरण असते. तर कशाचं असतं प्रत्येक भाषेचं, तर याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर 1 जे की नियमबद्ध प्रकारचं एक व्याकरण असतं. तर सांगायचं झालं तुम्हाला यामध्ये प्रत्येक भाषेचं स्वतःचं जे काही वर्णनात्मक व्याकरण असतं, जे लोक प्रत्यक्षात कशी भाषा वापरतात हे दर्शवते आणि त्याला पूरक जे की असले दुसरे कोणते स्वरूप देखील असतात. आता सांगायचं झालं तर यामध्ये नियमबद्ध हे कशामुळं आहे याचं उत्तर, तर व्याकरणाचं स्वरूप जे आहे, जे की व्याकरणाचा मूळ उद्देश जे भाषेतील नियम आहे जे की निश्चित करणे हा असतो. व्याकरणाचा मूळ उद्देश काय असतो, तर भाषेतील नियम निश्चित करणे हा असतो आणि शब्दांची रचना, वाक्यांची मांडणी आणि त्यांचा अर्थबोध कसा होतो हे सर्व नियमानुसार ठरते. जर आपण नियमबद्ध हा शब्द वापरला तर वाक्य पूर्ण होतो. तर प्रत्येक भाषेचं स्वतःचे आणि नियमबद्ध प्रकारचे की व्याकरण असतं, त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की 1 हे होणार असेल. नियमबद्ध व्याकरण हे याचं नियमबद्ध पर्याय नंबर 1 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 107वा प्रश्न काय म्हणतो पहा, त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा म्हणजे डॅश आहे समोर, तर तिसरी भाषा म्हणजे काय जे की त्रिभाषा सूत्रामध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की अहिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा. आता हे कशामुळं आहे, तर त्रिभाषा सूत्राची मूळ संकल्पना जी की थोडक्यामध्ये 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वीकारली गेलेली आहे, जी की राज्यानुसार थोडी बदलते. आता पहिली भाषा आपण पाहिलं जे की हिंदी भाषा भाषिक राज्यांमध्ये जे की हिंदी स्पीकिंग जे आहे त्या स्टेट दुसरे, त्यामध्ये पहिली भाषा कोणती असते हिंदी, जे की मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा म्हणून बोलली जाते. दुसरी भाषा कोणती आहे इंग्रजी किंवा कोणतीही आधुनिक भारतीय भाषा, ज्यामध्ये आपण दुसरी भाषा पंजाबी, मराठी वगैरे. तर दुसरी भाषा म्हणजे काय आता, तर दुसरी भाषा म्हणून न शिकलेल्या आधुनिक भाषा किंवा इंग्रजी किंवा आधुनिक युरोपीय भाषांना तिसरी भाषा म्हणतात, जे की शक्यतो दक्षिण भारतीय भाषा ही तिसरी भाषा म्हणून ओळखली जातात. तर म्हणून पर्याय नंबर जे की याचं 3 जे की उत्तर होणार असेल. आता अहिंदी राज्यातील हिंदी भाषा म्हणजे की हा त्रिभाषा सूत्रातील तिसऱ्या भाषेचा लवचिकतेचा आणि मूळ उद्दिष्टाचा म्हणजे की हिंदी आणि प्रादेशिक भाषा व्यतिरिक्त तिसरी भाषा शिकणे हे की प्रतिनिधित्व करतं, म्हणून पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न आपला पुढचा 108वा काय म्हणतो, मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते. ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एका लहानशा परिच्छेद लिहिण्यास सांगते. येथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे डॅश, तर काय आहे यामध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की विश्वसनीय सामग्री ही जे थोडक्यामध्ये होणारी असेल. तर यामध्ये पहा, जर सांगायचं झालं तर शिक्षिकेने वापरलेला तक्ता हा विश्वसनीय सामग्री आहे. कारण त्यामागचं पहिलं कारण आहे विषयाचं महत्त्व आणि आधार. मुलगी शिकवा आणि मुलगी शिकवा हा विषय भारत सरकारचा एक राष्ट्रीय महत्त्वाचा उपक्रम आहे. ही माहिती आधारपूर्ण आणि सत्य मानली जाते, ज्यामुळे ती विश्वसनीय ठरते. दुसरं काय याच्या मागचं कारण, जे की माहितीची सत्यता. शैक्षणिक साहित्याचा निवड करताना त्यातील काही माहिती खरी, अचूक आणि पुराव्यावर आधारित असणे आवश्यक आहे. तिसरं कारण आहे शैक्षणिक उद्देश, जे की शिक्षिका विद्यार्थ्यांना केवळ वाचायला नाही तर त्या माहितीचं विश्लेषण करून स्वतःचे विचार एका परिच्छेदात मांडण्यास सांगत आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दिलेल्या माहिती जी की विश्वसनीय असेल आणि त्यावर विद्यार्थी गंभीरपणे विचार करू शकतील. त्यामुळे याचं पर्याय नंबर 3 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल, जे की येणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 109 आपला, ओघवता म्हणजे काय, तर ज्याला आपण फ्लुएन्सी असं म्हणतो, तर फ्लुएन्सी म्हणजे नेमकं काय, तर याचं जे उत्तर आहे फ्लुएन्सीचं ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की बोलणे, वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधानकारकपणे व्यक्त करणे हे आहे. तर ओघावता म्हणजे भाषेचा जो काही वापर आहे, सहजता, वेग आणि समजून घेण्यायोग्य पद्धतीने करण्याची क्षमता यामध्ये जे आहे समाविष्ट होतो. ज्यामध्ये आपण इतर बाबी सांगायचं झालं ज्यामध्ये समावेश होणाऱ्या, ज्यामध्ये संपूर्ण भाषिक कौशल्य आहे, अर्थावर लक्ष आणि नैसर्गिक संवाद हे संपूर्ण बाबी यामध्ये समाविष्ट होतात. म्हणून पर्याय नंबर याचं जे की 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 110 आहे, वाचनाची उदर्वगामी पद्धत यावर भर देते. तर या ठिकाणी विधाने आहेत आपल्याला, त्यानंतर खाली याचे पर्याय आहेत. तर विधानामध्ये हे संपूर्ण बाबी येतात, जे की आपला कितवा प्रश्न 110वा प्रश्न या ठिकाणचा जो की विचारलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण याचं उत्तर जर पाहायला गेलं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, ज्यामध्ये ए
EBDC हे जे आहे संपूर्ण या ठिकाणी जो की क्रम येणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 111वा. काय म्हणतो पहा की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अनुन्याय क्रिया सिद्धांतावर आधारित आहे. या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला म्हटलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 4 जे की भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे. तर आता या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर सिद्धांत हा आहे की यामध्ये जो लेव वायगोट्स्की या शिक्षण तज्ज्ञांनी जे संबंधित आहे ज्याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत जे की असंही जे म्हणतं जातं. आता जे वायगोट्स्की यांच्या मते भाषा आत्मसात करणे ही पूर्णपणे सामाजिक जी की प्रक्रिया आहे. मुले आणि शिकणारे इतरांशी शिकवणारे इतरांशी संवाद साधणारे किंवा सहकार्य समाजातील सहभाग या माध्यमातून जे की भाषा शिकतात. आता त्यानंतर आहे संवाद हे भाषा आत्मसात करण्याचे एक सर्वात महत्त्वाचं साधन आहे. म्हणून पर्याय नंबर याचं 4 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 112वा आपला पुढचा प्रश्न पूर्वकथन ही उपक्षमता आहे याचा संबंध कोणाशी आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर 4 जे की वाचन करणे. तर जे काही पूर्वकथन आहे ही एक उपक्षमता आहे. तर वाचनाची कशामुळे आहे तर स्पष्टीकरण सांगण्यात आलं याचं जे की पूर्वकथन म्हणजे वाचक एखादा मजकूर वाचताना शीर्षक चित्रे किंवा आतापर्यंत वाचलेल्या माहितीच्या आधारावर पुढे काय घडेल किंवा पुढील परिच्छेदामध्ये कोणती माहिती असेल याचा जो की अंदाज लावतो. त्यामुळे वाचनातील महत्त्व हे इम्पॉर्टंट आहे. वाचन करणं पर्याय नंबर त्याचं 4 जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर असे काही लॉजिकल वाईज क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये विचारली जातात. त्यानंतरचा 113वा प्रश्न जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळवण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश असते. तर त्यावेळेस कोणती त्यांची जी आहे ती प्रेरणा असते. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की बाह्य प्रेरणा जी आहे ती असते. तर आता प्रेरणाचे प्रकार पडतात काही ज्यामध्ये आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा असं त्यांचं प्रकार पडतं. तर आंतरिक प्रेरणा कायला म्हणतात जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी आवड म्हणून किंवा विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी एखादी गोष्ट करतो त्याला जे आंतरिक प्रेरणा म्हणतात. आणि बाह्य प्रेरणा म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्ती बाह्य बक्षीस फायदे किंवा शिक्षेपासून वाचण्यासाठी एखादी गोष्ट करतो. जसं की उदाहरणामध्ये चांगला रोजगार चांगले गुण पारितोषिक यासाठी करतो. तर उत्तम रोजगार मिळवणे हे एक बाह्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा 114वा प्रभावी भाषा वर्गात शिकवणाऱ्यांसाठी डॅश हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. तर यापैकी कोणता जो की घटक हा जो आहे तो महत्त्वाचा असतो या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की चर्चा या ठिकाणी. तर भाषिक क्षमता विकास सांगायचं झालं याबद्दल तर भाषेचा विकास हा मुख्यतः भाषेचा सक्रिय वापर जे की करण्यावर जे आहे तो अवलंबून असतो. आणि चर्चा जो आहे जो की चर्चा हा सामाजिक अनुन्यायी क्रिया सिद्धांताचा जो की एक मुख्य आधार आहे. तर प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांना जास्तीत जास्त बोलण्याची त्याचे विचार व्यक्त करण्याची प्रश्न विचारण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची संधी जे की दिली पाहिजे ते आणि हे चर्चा किंवा संभाषणापासून जे आहे ते साध्य होतं. म्हणून पर्याय नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा आपला समवेशी वर्गात शिकवताना भाषा शिक्षकाने काय करावे. तर भाषा शिक्षकानं जे की त्यावेळेस काय करायला पाहिजे हे जे आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे जे की महत्त्वाचं आहे. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 116वा भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे. तर भाषा निपुणतेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की अचूकता आणि ओघ विकसित करणे. तर भाषा जी काही निपुणता आहे तर भाषा निपुणता या संकल्पनेची जी की मुख्यतः 2 अंगिके आहेत जे की समाविष्ट होतात. त्यामध्ये पहिलं आहे अचूकता. अचूकता म्हणजे काय तर भाषेचा वापर व्याकरण शब्दसंग्रह आणि उच्चार या दृष्टीने जे की योग्य असणे. ओघ म्हणजे काय तर भाषेचा वापर सहजता वेग आणि समजून घेण्यायोग्य पद्धतीनं करणे ह्याला जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं 3 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 117वा प्रश्न एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे.
एक प्रभावी भावी शिक्षक जे काही भाषा शिक्षकाने काय करायचं आहे त्याचं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2, विद्यार्थ्यांना जास्त बोलते कळणं. तर भाषा शिकवणे हे एक सक्रिय सहभागावर जे की अवलंबून असते. भाषा वर्गाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भाषा व्यवहारात वापर करण्यामध्ये शिकवणे हे आहे. विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे म्हणजे की त्यांना जास्तीत जास्त संवाद, चर्चा, अभिव्यक्तीची संधी देणे हे जे आहे याचे संपूर्ण पर्याय होणारे असतील. पर्याय नंबर याचं काय होतं जे की 2 हे उत्तर होणारं असेल, जे की जास्त बोलणे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 118वा, मुद्रित समुद्र वातावरण हे कोणत्या 2 बाबींचा समावेशी भाग आहे? तर या ठिकाणी तर याचं जे उत्तर आहे जे काही मुद्रित समुद्र या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असणं आवश्यकच आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की साक्षरता आणि भाषा. तर मुद्रित समुद्र वातावरण म्हणजे वर्गखोलीत आणि शाळेत सर्वत्र जे की मुद्रित सामग्री सहज उपलब्ध असणे. जसं सांगायचं झालं तर भिंती, बोर्ड, कोपरे हे संपूर्ण झाले शाळेत सर्वत्र. आणि मुद्रित समुद्री कोणती आहे सामग्री थोडक्यामध्ये, तर यामध्ये जे आहे चार्ट्स, लेबल, चित्रे, पुस्तक, कविता ह्या संपूर्ण आहेत. तर या वातावरणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता आणि भाषेचा विकास करणे हा आहे. जेव्हा विद्यार्थी सतत मुद्रित शब्दांच्या संपर्कात येतो तेव्हा त्यांना भाषेच्या ध्वनी आणि लेखी चिन्हे यांच्यातील संबंध समजतो, ज्यामुळे त्यांची साक्षरता आणि भाषिक कौशल्य विकसित होते. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे काय आहे हे बहुभाषिकता? तर बहुभाषिकता आपण कशाला म्हणतो असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून जे आहे ते वापरणे. तर कसं, तर शिक्षणशास्त्र आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेखानुसार बहुभाषिकता म्हणजे विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा शाळेतील इतर भाषांना वर्गखोलीत अध्यापनात एक साधन म्हणून जे आहे ते वापरणे. याचा अर्थ मुलांच्या भाषेचा वापर त्यांना अवघड संकल्पना समजावून सांगण्यासाठी, विविध विषय शिकवण्यासाठी आणि सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी जो की केला जातो. पर्याय नंबर याचं 4 उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 120 आपला, तुमच्या वर्गात अंकिता हा दृष्टिबाधित विद्यार्थी आहे. एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय कराल? समजा अंकित नावाचा एक जो की दृष्टिबाधित विद्यार्थी आहे, तर या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं जे उत्तर होईल ते काय होणार असेल मग यापैकी, जर त्या विद्यार्थीचं समजा दृष्टीहीन विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यासंदर्भातचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जे की स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे. तर दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे महत्त्व हे मुख्यतः श्रवण आणि स्पर्श या इंद्रियावर आधारित असते. स्वरशैलीसह बोलणे म्हणजेच काय, तर हे ऐकलेल्या मजकुरांचं अवलोकन वाढवते. आणि स्पर्श आणि अनुभव करण्याच्या साधनांचा वापर म्हणजे काय, तर या साधनाद्वारे ब्रेल लिपीतील पुस्तके, त्रिमितीय मॉडेल्स किंवा टेक्स्चर असलेल्या चार्ट समाविष्ट असतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्श करून संकल्पना जे की अनुभवता येतात. म्हणून पर्याय नंबर याचं जे की उत्तर 4 जे की होणार असेल. तर असे हे जे की 30 प्रश्न आहेत मित्रांनो, जे की CTETच्या तुमच्या मराठी या विषयावर, मराठी जे पेडिओगॉजी हा सब्जेक्ट आहे आपला अध्यापनशास्त्र, त्यावरचे प्रश्न असे तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये 15 प्रश्न हे तुम्हाला कविता आणि उतारावरचे असतात, तर 15 प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे आकलनात्मक काही प्रश्न विचारले जातात. तुम्हाला या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर तुम्हाला ही येणारी CTET एक्झाम क्रॅक करायची असेल तर. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपली परिपूर्ण टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करायची आहे CTET साठीची, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची आपण ऑफिशियली लिंक उपलब्ध करून दिली आहे, जे की परीक्षाभिमुख आहे, परीक्षेसाठी महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो त्यामध्ये परिपूर्ण तुमची तयारी देखील होणारी असेल. त्यामध्ये तुमची रँक, तुमचा अभ्यास, तुमचं लेवल काय हे संपूर्ण काय देखील पाहता येणार असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या उत्तम तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.